पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणारे आता निश्चित झाले, याची घोषणा सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली. जागा वाटप कसं असणार आहे आणि कशा प्रकारची ही लढत असणार आहे हे जाणून घेऊयात. माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आहेत. भाई, काय सांगाल? काल अजित पवारांनी घोषणा केली युतीची, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत. जागा वाटपाचा फॉर्म्युला चाललाय का आणि बोलणी पूर्ण झाली? खरं तर आम्हाला सर्वांना आनंद आहे की दोन्ही राष्ट्रवादी मिळून आज आम्ही निवडणुकीला सामोरं जातात. खरं पाहता पिंपरी चिंचवड शहर हा राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला आहे आणि ते दोन राष्ट्रवादी लढले असता तर विभाजनाचा फायदा हा ऑपोजिशनला झाला असता. परंतु दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झालेले आहेत. त्यांच्या ज्या मागण्या होत्या ते जवळपास अंतिम टप्प्यामध्ये त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आता मला वाटतं साधारणतः 18 ते 20 सीट त्यांना दिल्यात. तर आधी ते 29 ते 29 ते 27 सीट मागत होत्या, परंतु तडजोडीमध्ये आता तिथपर्यंत तो आकडा आलेला आहे. तर अधिकृतरित्या ती घोषणा झाली. फक्त वाटपाचा जो विषय आहे तो आज संपून जाईल. 2 जागा आहेत, प्रभाग 9 आणि प्रभाग 20. या ठिकाणी तडजोड करण्यात आली अशी सुद्धा माहिती. काय करण्यात आली नक्की तिथं? वास्तविक पाहता तडजोड आता जर दोन पक्ष एकत्र असतील तर त्या ठिकाणी तडजोडीचा हा फॉर्म्युला काढलेला आहे. अन्यथा मी स्वतः सांगितलं होतं की मी माझ्या वॉर्डामध्ये जागा सोडणार नाही. परंतु आता मैत्रीपूर्ण लढत करायची का असा एक दुसरा ऑप्शन त्यांनी आमच्यासमोर ठेवलेला आहे. त्यामुळे आम्ही खरं पाहता तर ज्या वेळेला युती झालेली आहे, दोन्ही पक्ष एकत्र आलेत, त्या केसमध्ये एखादी जागा त्यांनी सोडायला हरकत नाही. खरं अजूनही माझी विनंती आहे की त्यांनी त्या जागेचा हट्ट धरू नये आणि त्यांनी 9 आणि 20 हा वास्तविक पाहता राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचा हा बालेकिल्ला आहे. कारण ह्या विद्यमान नगरसेविका ज्या आता तिथं आग्रह करतायत त्या पूर्वी घड्याळ या चिन्हावर तिथं निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे माझी अशी विनंती असणार आहे की त्यांनी तो हट्ट न धरता हा मैत्रीपूर्ण जी आपली लढत करण्याऐवजी हा वॉर्ड आम्हाला सोडावा. महाविकास आघाडीतील जे नेते त्यांची सुद्धा आपल्याशी काय चर्चा झाली का? त्यांच्यासोबत तुम्ही जाताय का? महाविकास आघाडीचं बोलणं पाहिजे तसं कॉन्क्रीटली पूर्ण पुढं झालेलं नाही आहे. अर्थात शिवसेना शिंदे गट साहेबांच्या त्यांच्याशी 2-3 बैठका झाल्या. शेवटची बैठक परवा झाली आणि परवा तर ते म्हणले की संपला, आपला एकच विषयाचा तिढा होता, तो विषय पण संपून जाईल. परंतु रात्री पुन्हा फोन आला की आमचं भाजपचं जवळपास होत आलं आहे आणि काल रात्री पुन्हा त्यांच्याच नगरसेवकांचं असं म्हणणं आलं की बाबा आम्हाला त्यांच्यासोबत जायचं नाही, आम्हाला राष्ट्रवादीसोबत जायचं आहे. अजून नक्की काय ते कळत नाही. वास्तविक ते महायुतीमध्ये आम्ही खासदार अप्पा श्रीरंग बारणे यांचा सर्वांनी प्रचार केलेला आहे. आम्हाला असा विश्वास होता की ते आमच्याबरोबरची बोलणी अंतिम करतील. परंतु मला वाटतं तेच संभ्रमामध्ये आहेत की त्यांना घड्याळाबरोबर जावं का कमळाबरोबर जावं हे अजून त्यांनी निर्णय घेतलेला नाही. भारतीय जनता पक्षाने यंदा 125 पारचा नारा दिलाय, कसं पाहतात? 125 पार करायच्या होत्या. आता आत्तापर्यंत त्यांनी त्यांची सीट डिक्लेअर करून टाकायला पाहिजे होत्या. त्यांनी हे फक्त ओव्हर कॉन्फिडन्सनी ढरकाळी फोडलेली आहे. वास्तविक पाहता 100च्या आसपास तरी येतात का हा त्याचा विचार त्यांनी पूर्ण करावा. आणि एवढं जर त्यांना विश्वास होता, स्वाभिमान, एवढं जर अभिमान आहे त्यांना, तर त्यांनी आत्तापर्यंत त्यांची यादी डिक्लेअर केलेली आहे. ह्याचाच अर्थ ते घाबरलेत. आपली यादी कधीपर्यंत समोर येणार दोन्ही राष्ट्रवादी? आमची यादी तयार झाली आहे. आज दुपारी 4 वाजेपर्यंत किंवा जास्तीत जास्त सायंकाळपर्यंत यादी आमची डिक्लेअर होऊन जाईल. किती लोकांची ही यादी असणार? पूर्ण शहरामध्ये एक 4 ते 5 वॉर्ड सोडले तर सगळे वॉर्ड आम्ही डिक्लेअर करू. नक्कीच आपण पाहिलं तर आज संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादीचे यादी समोर येणार. त्यामुळे बघूया आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चित्र कसं असेल. सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड.